नेते सचिन अहिरजी, स्वागत आहे. नमस्ते. नमस्कार. नमस्ते. तुमच्या आवाजामधनच आनंद जाणवतोय. आणि अजून आनंद व्यक्त पूर्ण निकाल झाल्याशिवाय मी व्यक्त करणार नाही. परंतु सकारात्मक आहेत आणि जसं त्याचा उल्लेख अनिलजीने केला त्याप्रमाणे एक मला जे खाली जे सेन्स पाहायला जे मिळालं, विशेषतः विदर्भामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची नाराजगी ही देखील भारतीय जनता पार्टीला भोगलेली आहे. विशेषतः कांद्याच्या प्रश्नावरती पण नाशिकला बघितलं असेल आणि मुंबईमध्ये पण तुम्ही जर बघितलं असेल की कॉम्बिनेशन जो मुंबईमध्ये जो आहे मराठी मतदारांचा हा खूप कमी होत चाललेला आहे. असं एक चित्र निर्माण करत असताना ज्यावेळी आम्ही 6चे 6 उमेदवार मराठी देण्याची भूमिका आम्ही घेतली, त्यालाही स्वीकारण्याचं काम केलेलं आहे. आणि जी लोक जी आमच्याकडनं फारकत घेऊन सांगत होते की आम्ही स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार सोडून दिलेला आहे, हिंदुत्वाचा सोडून दिलेला आहे, मला वाटते 2-2.5 वर्षामध्ये आम्ही जे सरकार चालवलं यशस्वी रीतीने आणि एक कार्यशील सरकार देण्याची भूमिका उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री या पदावर दिली, त्याला मला असं वाटते इनडायरेक्टली शिक्कामोर्तब या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून आज राष्ट्रवादीची पण संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि काँग्रेसची पण वाढताना मिळते. आणि मूलभूत जर तुम्ही बघितलं असेल की वोट ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही, हे जी काहींचा जो युक्तिवाद होता तो कुठेतरी निरर्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळते. बरं, मगाशी आता शीतलताई इथे या चर्चेमध्ये असं म्हणत होत्या की तुमच्याकडे जी मतं आलेली आहेत ती फतवे काढून आलेली मतं आहेत, जी मतं घ्यायला बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही होकार दर्शवला नसता, त्यांना कधी आनंद झाला नसता, जी मतं आज तुम्हाला मिळाली आहेत, ज्याच्यामुळे तुमचा आकडा वाढलेला आहे. देशाचे पंतप्रधान सांगतायत ईदला मला जेवण दुसऱ्याकडनं येतोय, त्यावेळी त्यांना त्यांचं वक्तव्य चालते का? भारतातल्या नागरिकाचा कुठच्याही समाज जातीचा मतदान असेल, हे स्वर्गीय बाळासाहेब पण त्यावेळी पूर्ण तो जाहीर रीतीने सभावरती सांगायचे. कधी त्यांनी द्वेष करण्याचं काम केलं नाही. त्यांचा द्वेष होता जे समाजामध्ये जे एक्स्ट्रीमिस्ट आहेत यांच्या विरुद्ध होता. तो विरोध आजही आमचाही देखील कायम आहे, असं नाही का नाही आहे. आम्ही काय कुठे जाऊन कोणाच्याकडे जाऊन फतवे काढा म्हणून सांगण्याचं काम केलं नाही. हे दूरीकरण का झालं? कारण ज्यावेळी देशाचे पंतप्रधान इकडे येत आहेत, आम्ही बोलत होतो की बेरोजगारीवर बोला, महागाईवर बोला, दुष्काळ परिस्थितीबद्दल बोला, तुम्ही जे इकडचे जे राज्यातले जे उद्योग आहे जे दुसऱ्या राज्यामध्ये घेऊन जातात त्याच्याबद्दल बोला. इकडे येऊन देशाचे पंतप्रधान किंवा विरोधक काय म्हणत होते, हे तो नकली सेना आहे. तेलंगणामध्ये जाऊन त्यांना आम्हाला पदवी द्यावी लागते किंवा हे तो नकली संतान आहे. म्हणजे हे काय चाललंय? ह्या सर्वांची रिॲक्शन आहे हे मला असं वाटते मतदारांनी केलंय. आणि महाराष्ट्रामध्ये ही जी संस्कृती ही आम्ही खपू देणार नाही. आमदार नाही आमच्याकडे, खासदार नाही, कुठच्याही प्रशासकीय यंत्रणा नाही. तुम्ही बघितलं असेल की ऐन निवडणुकीमध्ये पण 66 लोकांवरती तडीपारच्या नोटिसेस या मुंबईमध्ये एकट्यामध्ये देण्याचं काम केलं. म्हणजे किती प्रकारे प्रशासकीय यंत्रणाचा एक दबाव प्रशासनावरती होता. सर्व रसद जे तुम्ही पुरवण्याचं काम काही लोकांनी केलेली आहे. कशा प्रकारे पैसे वाटपाचं काम ईशान्य मुंबईमध्ये किंवा अनेक मतदारसंघामध्ये तुम्ही पाहिलं. या सर्वांच्या विरुद्ध उभे राहून आम्ही एक पर्याय आहोत, आम्ही लोकांच्या या प्रश्नाच्या बद्दल बोलणार आहोत, हे लोकशाही आम्ही टिकवणार आहोत, ही टिकवण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. ही जी विश्वासार्हता आहे मला असं वाटते ती आम्ही टिकवण्यामध्ये मतदारांना भावली आहे असं तुमचं म्हणणं आहे.